तर हा आहे चिन्मय दादा, ट्रेको टिपचा लीडर. आणि आपण जातोय हाडसड किल्ल्यावर. तर बसमध्ये घुसताच यांची मस्ती धमाल मस्ती चालू होती. होती तसं नाचत होते यावी दोघीचे दोघी प्लेन घुमत नाचाला. त्याच्याने सागर दादा पण जरा जरा नाचत होता, पण तो पण लाजत होता. बघा या दोघी नाचतात, धमाल नुसतं धमाल. रात्रभर जागी झोपून नाही दिला मला. सकाळ सकाळ नाश्ता केले 6 वाजता. नाश्ता करून घेतला, मग ट्रिपची थोडीशी माहिती देत होता दादा, चिन्मय दादा. आणि त्या माहितीनुसार आपण जाणार होते. 2 रस्ते होते त्याच्यामध्ये, एक खुंटीची वाट आणि एक राजमार्ग. तर आम्ही जाणार होतो खुंटीच्या वाटेने. चला तर जाऊया खुंटीच्या वाटेने. रात्रीच्या अंधारात आपला ट्रेक चालू झाला आहे आणि आताचे वाजल्यात 6:40. तर मित्रांनो, या गाडीला असे 2 मार्ग आहेत, एक राजमार्ग आणि एक खुंट्यांची वाट. मला एक समजत नाही, खुंट्यांची वाट म्हणजे नक्की काय आहे ते मला जाणून घ्यायचं आहे. चला आपण पुढे बघूया खुंट्यांची वाट म्हणजे काय नक्की. तर मित्रांनो, आता आपण जयगोरकडे ट्रेकिंग चालू झाली आहे. आता थोडासाच वरती आलोय. तर पंकज गोंदले नाही तर तू काय बोलशील? पंकज गोंदले मनालीला गेलाय. आमचा फोटोग्राफर, फोटो नाही राहिले आमचे. तर मित्रांनो, पंकज गोंदले नाही आहे, खूप मिस करतो त्याला आम्ही. तर आम्ही आलोय ट्रेको सोबत. आणि बघा आमची टीम, आणि ही आहे टीम ट्रेको. अजून आहे पुढं. तर हाय सागर भोईर. सागर भोईर हात वरते का तुम्ही? लिडरशिप हवी. सागर भोईर एक स्माइल द्या. थोडंसं पुढं चालत आलो आणि समजलं की इथं आहे आपली ती खुंट्यांची वाट. तर मित्रांनो, ते खिडकीमधून जायचं आपल्याला. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे हितेश गोंदले, आपल्या सर्वांचा लाडका ब्लॉगर. आपण बघत आहेत हडसड किल्ला, जी की आपण चाललोय हडसड किल्ल्यावर खुंट्यांच्या वाटेने. तर मित्रांनो, ही आहे खुंटीची वाट. हे बघा किल्ली आहे तिथे. त्या किल्ल्यावरून आपल्याला जायचं पुढं. तर ही आपली टीम. समोरचा नजारा बघा. आणि कसा बी मॅडम हातवरती करा. डबल डबल. तर मित्रांनो, ही एक खुंट्यांची वाट, जे की एका डोंगरामध्ये किल्ले असे ठोकले आहेत, जे इथल्या रहिवाशांनी ठोकलेले आहेत. त्या किल्ल्यावर जाण्यासाठी. असं आपल्या चढायला आहे. तर यालाच बोलतो खुंटीची वाट. असे 3 पाहिजे आहेत पूर्ण गडाला. मनामध्ये जरा भीती वाटत आहे की कसं करायचं. समोर सायन्स बघा.
आणि हवा पण जोरदार चालू आहे. दोन पार्टनर गेले आता बाकी मॅडम हसते. मॅडम थँक्यू टॅल्बो दिल्याबद्दल. वैरी उभा बिकट खडी बेभान झेप उडी समशेरा धीट खडी वारे. तर मित्रांनो मगाशी बोललो की ज्या खिडकीमध्ये आपण जायचं आहे ती हीच खिडकी नाही आहे, ती एक रूम आहे. चला आता जाऊया पुढं. तर या दीक्षा गायकवाड आपल्यासोबत. तर मित्रांनो हा आहे दुसरा पॅच कोणत्यांची वाटीचा. आणि तो बघा सागर भोईर कसा नाचते बघा. तर इथं आहे मारुतायाचं मंदिर आणि दर्शन घेऊ आणि जाऊया पुढं. वीराचा वीर खास करीतो जो उड्डाण देव मग खाली तो थैमान त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान. हनुमानची शिल्प आहे तिथं, तेच आहे ते आपण बघितले. ते इथून व्ह्यू बघा. हे दीक्षा गायकवाड काही फायदा नाही त्याचा. काही फायदा नाही दीक्षा गायकवाडचा. तर मित्रांनो इथं आहे शिवकालीन छोटे छोटे पाने टाके आहेत बघा कसे आहेत, छोटे छोटे आहेत. ते दोन आहेत. ते कशासाठी वापरले जात असतील का काही माहीत नाही. आणि या काही शिवकालीन वस्तू आहेत, काही समजत नाही काय आहे. आणि इथं पुढं आहे त्या गडावरती गडदेवतीचे मंदिर. चला तर जाऊया पुढं. अरे दादा इथंच बुटा घालून डायरेक्ट आतमध्ये. तू मोबाईल नाही. दादा तुम्ही डायरेक्ट अंदर की गेम या साईडला तलाव आहे छोटासा. दोन आहे, एक या साईडला आहे एक या साईडला. आणि इथे शिवकालीन काही वास्तू आहे. याच्याबद्दल काही माहिती असेल सांगा कमेंटमध्ये. तर मित्रांनो शिस्त पद्धत कशाला बोलतात ही बघा. याला हे बघा लाईनीशीर ट्रॅकर सोबत या पण ट्रिपचा आनंद घ्या. ट्रिपचे सदस्य. तर मित्रांनो इथं आहे महादेवचं मंदिर. इथं आहे आपला नंदी. असा आम्ही पहिल्यांदा बघतो की जो गडावर पूर्णपणे नंदी आहे, पूर्ण असा तुटलेला नाही. पहिल्यांदा बघतो जे म्हणजे काहीतरी 10-11 ट्रेक झाले त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघतो की पूर्ण असा नंदी आहे तो तुटलेला नाही कुठं. बघा दाखवतो पूर्ण आहे नंदी. आणि मंदिर बघा पूर्णपणे आहे तसाच आहे.
इथे गणपती तर या साईडला मारुती राया इथे गरुड देव मी वापर लावली त्यावेळेला तर इथे महादेवची पिंड आहे. सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था ये जग रहे या ना रहे. तर इथं एक कमानी टाक आणि हा इथं बोर्ड आहे धान्यकोडा आणि शिवमंदिर पाठी राहिला आपण तो बघितला मगाशी. मगाशी आपण बघितलं शिव मंदिर आणि इथं धान्य कुठं रे साईडला. हे फोटो मार जाय. या टाकीचं नाव आहे कमानी टाकी. तर या साईडला शिवकालीन तोफ आहेत 3 आहेत. मॅडम का छोट्या मुली आल्या बघा. तर मित्रांनो इथे समाधी. तर मित्रांनो इथून व्ह्यू बघा. तर आपण जात आहे आता धान्यकोडाकडे. त्या साईडला धान्यकोडा आहे. धान्यकोडा आहे आपली पब्लिक आहे. तर मित्रांनो या साईडला धान्य कोठार आहे. चल पिवणी फिवणी जा. मॅडम 2 मिनिट थांबा. तर मित्रांनो हा आहे धान्य कोठार. ताई तुम्हाला माहिती आहे का काही धान्य कोठार आहेत ना ही. असं तुला माहिती आहे? हे सांग ना माहिती मला नाही माहिती. नाही म्हणजे बोल की शिवकालीन धान्य कोठार आहेत ही. हा, याच्यात यामध्ये शिवकालामध्ये हा, धान्याचा साठा केला शिवकालामध्ये जातो धान्याचा साठा आणि केला आता जातो. सध्या हे पडीक असल्यामुळे इथे फक्त वटवाघळा टुरिस्टसाठी टुरिस्टसाठी फक्त फेमस जागा आहे आणि that's it. क तुला नाराज का लावले तू. टोप तुटले म्हणून नाराज आहो मी. सांग क हे टोप बघ. नाही तोप जाऊन दे. तू नाराज का लावले जवळ जायला जायचं फोटो काढ नाही म्हणून जय नाराज होले. हा जय निस्ता रागावले आमच्यावर. माझं फोटो करा माझं फोटो करा. आता सागराच्या मोबाईल मध्ये बघले ना जायचंच फोटो जास्त असेल तरी माझं फोटो करा. त्या एक्सप्लेन करू. तर इथे राजमंदिर स्ट्रक्चर उभं केलंय मस्त आहे. त्या समोर एक टाकी आहे पाण्याची टाकी.
ते या साईडला कातलात कोरलेल्या पायऱ्या आणि महादरवाजा इथं आहे. पडल हा बघा कातलात कोरलेल्या पायऱ्या कशा आहेत, बुलबुल्यासारखं आहे. अच्छा बघ हे कसा खाते. तर मित्रांनो कातलात कोरलेल्या पायऱ्या तर मित्रांनो हा आहे महादरवाजा, जी गडाची मेन एंट्री इथूनच आहे. आणि असा पूर्ण एका दगडामध्येच बनवले आहे, जो पूर्ण दगड कोरून काम केलं इथं पूर्ण एका दगडामध्येच. बघू इथं तुम्हाला समजेल पूर्ण दगडच आहे, एका दगडामध्ये पूर्ण असा कोरलेला आहे ते पायरी. तर ही मेन एंट्री आहे. आम्ही मागच्या बाजूने आलेलो, ठीक आहे, त्याला खुंटीची वाट म्हणतात. इथून अशी एंट्री आहे ती. तर ही आहे पायरी मार्ग, तो राजमार्ग म्हणतात हाच तो. तर आपला इथं ट्रेक संपलाय आता. तर थोडीशी दादा माहिती देणार आहे या गडाबद्दल आणि मग आपण पुढचा प्रवास चालू करणार आहे. पर्यंत झालं म्हणजे आपण खूप लवकर ट्रेक केलेला आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही सगळे आज ज्या किल्ल्यावरती आलेले होतात त्या किल्ल्याचं नाव आहे हडसर किल्ला. त्याचं दुसरं नाव आहे पर्वतगड. ठीक आहे. हडसर किल्ला हा महाराष्ट्र राज्यातल्या जुन्नर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या या भागात आहोत. आणि आपण ज्या रस्त्याने तिकडनं आलो ना, ती कोमटवाडी जिथून आहे, जे हडसर तर ते मेन त्याचा स्टॉप झाला, पण ती जी वाडी आहे ना, ती कोमटवाडीमधून आपण वरती आलो. ठीक आहे. तिकडून येताना आपण खुंटीच्या वाडीचा रस्ता केला, जो युजली डिफिकल्ट रस्ता आहे. ठीक आहे. सध्या तुम्ही जिथे उभे आहात ती 4680 फीट या हाईटवरती तुम्ही उभे आहात. ठीक आहे. गिरिदुर्ग प्रकारचा किल्ला आहे. हडसरला यायचे 2 रस्ते आहेत मेजरली. आता आपण हा जो बघतोय हा राजमार्ग आहे, जो इकडून खाली आहे ती पेठीची वाडी, जिथे सकाळी आपण ब्रेकफास्ट केला. ठीक आहे. त्या साईडनं आपण आलो, त्या पेठीची वाडी हा राजमार्गाचा रस्ता. दुसरा रस्ता जो आहे तो खुंटीच्या वाडीचा रस्ता. हा जो रस्ता आहे खुंटीच्या वाडीचा रस्ता, हा शिवाजी महाराजांनी बनवला नाही आहे. हा इकडच्या लोकल लोकांनी त्यांच्या सोयीसाठी गडावर येण्यासाठी बनवलेला रस्ता आहे. ठीक आहे. आता जसं तुम्ही गडावरती होते, गडावरती आपल्याला बरेच गायी दिसले, असे प्राणी दिसले, म्हणजे जे काय आहे ते. त्याच्यानंतर गडावरती अशा बऱ्याच वास्तू आहेत. ठीक आहे. ज्या पडीक अवस्थेमध्ये आहेत. ठीक आहे. हे गोष्ट एक सांगते की या गडावरती त्या काळामध्ये काय बोलतात लोकांचा राबता होता. गडावरती राजवाडा सुद्धा होता. गडावरती जसं तुम्ही आता स्टार्टिंग पासून आले तर तुम्ही बऱ्याच गोष्टी पाहिल्या. सगळ्यात पहिले खुंटीच्या वाट्याने वरती आलो, त्या बुरुजावरून आपण जसे वरती आलो, ज्या रस्त्याने आपण वरती आलो, खुंटीच्या मार्गाने वरती आल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले जे त्या बुरुज लागला, आणि बुरुजाच्या नंतर आल्यावर आपल्याला गणपतीचं हनुमानाचं मंदिर लागलं. त्याच्यानंतर थोडं पुढे आल्यावरती गडदेवतेचं मंदिर होतं. ते बघितल्यानंतर आपण बरेच पाण्याचे
टाके बघितले. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला महादेवाचं मंदिर लागलं. महादेवाचं मंदिर जर तुम्ही नीट बघितलं असेल तर त्याचा दरवाजा जसं तुम्ही एंटर केला तेव्हा वरती गणपतीची शिल्प कोरलेलं आहे आणि खाली जे कीर्तिमुख असं एक खाली राक्षसाचं शिल्प कोरलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आणखीन थोडं पुढे आलो. एक साईडला तलाव होता. तलावाच्या नंतर आणखीन थोडं खाली आल्यानंतर आपल्याला पाण्याचं टाकं होतं. त्याच्यानंतर आपण धान्य कोठार बघितला. धान्य कोठार बघितल्यानंतर परत आपण तोफा बघितल्या. तोफा बघितल्यानंतर आपण इकडे आलो जिथे आपली राजमुद्रा आहे स्ट्रक्चर बनवलं आहे. त्याच्यानंतर आपण या कातळात कोरलेल्या पायऱ्या बघितल्या. या गडाची ही एक विशेषता आहे की ह्या गडावरती जी पण कातळात कोरलेल्या पायऱ्या सुद्धा असतील की जे काय काम झालेलं आहे ते एकाच दगडात कोरलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे असे 2 दगड जॉईंट करून किंवा तिकडे असं काही कोरलेलं नाही. सगळं जे काही कोरलेलं आहे ते एकाच ह्याच्यात कोरलेलं आहे. या गडाची हिस्ट्री सांगायला गेले तर हा जो फोर्ट आहे हा सगळ्यात पहिल्या बघितलं तर नाणेघाट, जीवधन, चावंड, शिवनेरी, त्याच्यानंतर हडसर आणि मग पुढे गेल्यानंतर आपल्याला लांबपर्यंत हरिश्चंद्रची रांग लागते. म्हणजे हा पूर्ण रांगेत आहे. ह्या गडाचा त्या काळात वापर याच्यासाठी होत होता की नाणेघाटावरती लक्ष देण्यासाठी आणि त्याच्यानंतर इकडून बाजूला असलेला नगर जिल्हा या नगर जिल्ह्यावरती लक्ष देण्यासाठी या गडाचा यूज व्हायचा. ठीक आहे. या गडाची या गडाच्या हिस्ट्रीमध्ये जास्त उल्लेख नाही. फक्त एवढाच याचा उल्लेख आहे की हा गड सातवाहन काळात बनवलेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर 1637 मध्ये शहाजी राजांनी मुघलांसोबत जेव्हा तह केला तेव्हा हा जो गड आहे हा मुघलांना गेला. त्याच्यानंतर परत काही कालावधीनंतर राजांनी आपला छत्रपती शिवाजी महाराजांनी तो गड जिंकला आणि परत 1818 मध्ये जेव्हा ब्रिटिश आणि जुन्नर पासूनचा काही जो पट्टा आहे तो जिंकायला सुरुवात केली तेव्हा या गडावरती बराच तोफेचा मारा झाला आणि नंतर हा गड ब्रिटिशांच्या ह्याच्यात आला आणि कालांतराने जसं मराठा साम्राज्य आलं तसा तो गड आपल्या मराठा साम्राज्यात आला. ठीक आहे. त्याच्यानंतर जसं एक मी आता जास्त काय त्याबद्दल सांगत नाही, जेवढी मला इन्फॉर्मेशन आहे तेवढी सांगतो. सातवाहन काळातच महाराष्ट्रातली किंवा पूर्ण सह्याद्रीतले जे गड किल्ले आहेत ना हे बनलेले आहेत. त्याच्यानंतर त्याला स्ट्रक्चर देण्याचं काम राजांनी केलं का त्याच्यानंतरच्या जे कोण राजे झाले, महाराजे झाले, राजपूत झाले त्या लोकांनी केलं. तर एक सुंदर लाईन आहे, मी आताच कुठेतरी वाचली होती जेव्हा एक बुक रीड करत होतो तेव्हा, की जसं तुम्ही जेव्हा दागिना बनवतो तेव्हा त्याच्यात कसं एक मोती असा टाकून तो दागिना खूप सुंदर दिसतो, तसं राजांनी त्या काळात किंवा राजांच्या आधी सुद्धा जे कोण होते त्यांनी असेच गड किल्ले जे आहेत ते महाराष्ट्रात किंवा आसपासच्या एरियात बनवले, ज्याच्यामुळे आपली सह्याद्री जी आहे ती सोन्यासारखी उगवली. ठीक आहे. तर इतकी जेवढी इन्फॉर्मेशन मला होती तितकी मी तुम्हाला दिली. ठीक आहे. तुमच्यामध्ये कोणाला जर काही इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही ॲड करू शकता. आपल्याकडे आकाश आहे, आकाशला या गडावरचं त्याच्यासोबत झालेला एक इन्सिडेंट त्याला सांगायचा आहे, तो आपल्यासोबत शेअर करेल. सगळ्यांनी 2 मिनिटं त्याचं ऐकून घ्या. ठीक आहे. आकाश हे पुढे किंवा तिकडनं पण सांगितलं तरी चालेल. तर मित्रांनो आता आम्ही परतीचा प्रवास आहे ना, तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.